जानेवारी 2014 रोजी सुरू झालेला हा प्रवास सहज सोपा नक्कीच नव्हता. काही आनंदाचे, उत्साहाचे तर काही निराशेचे प्रसंग आलेच आहेत. शून्यापासून सुरू झालेला निर्मल विसावाचा वृक्ष आता चांगलाच विस्तारला आहे. या वाटचालीचा आढावा घेण्यासाठी तसेच निर्मल विसावाच्या कार्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी मी कार्यक्रमाची सूत्रे गौरी घाग यांच्याकडे सोपवते. थँक्यू मंजुषाताई. नमस्कार, मी गौरी घाग. मी IT क्षेत्रात काम करते आणि मी एका इन्व्हेस्टमेंट बँकमध्ये AVP म्हणजेच असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट म्हणून सध्या रुजू आहे. वृषालीताईंना जरी मी गेले 5-6 वर्षच ओळखत असले तरी ह्या काळात माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक कठीण प्रसंगी त्या नेहमीच माझ्याबरोबर होत्या. एक वर्किंग मदर असल्यामुळे घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळताना बऱ्याचदा तारेवरची कसरत करावी लागते. मग अशा वेळी अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीमुळे, अगदी स्ट्रेसमुळे झोप न येणं, अशा गोष्टीपासून ते कोविडसारख्या महाभयंकर मधून मी अगदी सहजपणे बाहेर पडली. ते औषधाबरोबरच चॅन्ट्स, हिलिंग किंवा मेडिटेशन ह्यामुळे माझ्या मनावर घडलेल्या संस्कारांमुळे. माझ्याप्रमाणेच इतरांनासुद्धा त्यांचं आयुष्य सहज किंवा आनंदी घालवता यावं यासाठी माझे प्रयत्न नेहमीच चालू असतात. मग अशावेळी ह्या प्रयत्नांमध्ये मला बऱ्याच प्रश्नांना सामोरं जावं लागतं. अर्थात सगळ्याच प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नसतात आणि म्हणूनच आजच्या या शुभदिनी असेच काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन मी ताईंच्या या 10 वर्षाच्या प्रवासाचा उलगडा करू इच्छिते. असं बोलून मी आता निर्मल विसाव्याच्या संस्थापिका वृषाली लेले यांना व्यासपीठावर पाचारण करण्याची विनंती करते. ताई, माझ्या विनंतीचा मान राखून तुम्ही मला ही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. 10 वर्ष हा मोठा पल्ला आहे आणि त्यामुळेच माझ्यासारख्याच स्वतःच्या सकारात्मक अनुभवामधून या निर्मल विसावा परिवाराशी किंवा संस्थेशी जोडल्या गेलेल्या अजून काही सदस्यांना आज आपण इथे आमंत्रित करीत आहोत. सर्वात आधी मी स्वाती जोशी यांना इथे बोलवते. स्वातीताई. त्यानंतर मी सुषमाताईंना बोलवते. त्यानंतर मी श्वेताला इथे बोलवते. त्यापुढे स्वाती नाईकताई यांना मी इथे बोलवते. त्यानंतर मी माधुरीताईंना बोलवते. तुम्हा सगळ्यांचेच ह्या चर्चेत स्वागत. निर्मल विसावामुळे मी बाहेर पडते तेव्हा माझ्या डोक्यात नेहमीच येतो की असं काय होतं ज्याच्यामुळे ही संकल्पना किंवा कल्पना तुमच्या डोक्यात आली की निर्मल विसावा ही संस्था सुरू करावी. आता हे सगळं या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर मला बऱ्यापैकी माझ्या आयुष्यावरती थोडंसं सांगायला लागेल. थोडंसं लहानपणापासून सुरुवात करते की लहानपणी म्हणजे एकूणच माझी तब्येत कधीच अशी धड नसायची. सारखी आजारपणं कसली ना कसली. आणि आईवडिलांना मी लग्नानंतर 14 वर्षांनी झाले होते. सो त्यामुळे आईचं वय 36 आणि वडील 45 वर्षाचे होते. आणि मग हे सगळं करता करता तेव्हा अर्थातच कोणाच्याच घरामध्ये आर्थिक परिस्थिती नीट नसायचीच. तर त्यामुळे आमच्याकडे पण बिकट परिस्थिती होती. मग त्याच्यामध्ये शिक्षण, अर्थार्जन, आमचं दुकान होतं किराणा मालाचं, मग आईबाबांना त्याच्यात मदत करणं वगैरे हे सगळा माझा प्रवास सुरू होता.
आणि नंतर असं झालं की नोकरी म्हणजे शिक्षण करायचं तरी सुट्ट्यांमध्ये आपलं कुठेतरी नोकरी करायची, अर्थार्जन करायचं आणि मग पुढे आपलं शिक्षण करायचं. ह्या सगळ्यामध्ये असं झालं की बऱ्याच प्रकारचे ताण म्हणा किंवा सगळे शारीरिक मानसिक अनुभवले होते. आणि एक फक्त बघत होते ह्या सगळ्या प्रवासात की आई म्हणजे निर्मल विसावा जिच्या नावाने सुरू आहे, तिचं नाव निर्मला माधव जोशी. सो तिचं व्यक्तिमत्व जे काय मी बघत होते तर ते तिचं एक खूप वैशिष्ट्य असं होतं की ती कायम सगळ्यांच्या पाठी ठामपणे उभं राहायची. आणि जेव्हा विशेषतः एखाद्याला गरज असेल, काही कुटुंबातला असलो, कुटुंबाच्या बाहेरचा असो, माझ्या काकूची मैत्रिणीची मैत्रीण असो, तरीसुद्धा ती कायम तिच्याकरता काही ना काही करायची आणि तिला सपोर्ट करायची. आणि असं तिचं एकदम प्रेमळ आत्मीय पूर्ण असं व्यक्तिमत्व होतं. तर त्यामुळे मला असं वाटलं की तिचं हे जे व्यक्तिमत्व आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तिचं एक आणखीन स्वभाव होता की दुसऱ्याचं कायम कौतुक करायचं, त्याला प्रोत्साहन द्यायचं, त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींना कायम हायलाईट करायचं आणि सांगायचं की नाही तू करत राहा वगैरे असं. तर ह्या सगळ्या ज्या क्वालिटीज मी बघत होते त्या मी टिपत होते. त्याच्यानंतर असं झालं, वडीलसुद्धा माझे वयाच्या 45 वर्षी मी झाल्यामुळे ते मला कायम असं म्हणायचं की मी 60मध्ये गेलो तर तू 15 वर्षाची असशील, तर त्यामुळे मी तुला सगळं आलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी मला खूप इंडिपेंडंट केलं. ही थोडीशी बॅकग्राऊंड मुद्दामून सांगते की त्याचा उपयोग पुढे ह्या सगळ्या निर्मल विसावा तुझा जो प्रश्न आहे त्याच्या ह्याने झाला. आणि मग करता करता लग्न झाल्यानंतरसुद्धा घरातल्या म्हणजे आईवडील आजारी होतेच, सतत त्यांची आजारपणं चालत होती, प्लस नवऱ्याची नोकरी ही विरस्थिती असल्यामुळे त्याचा पण ताण, म्हणजे दोन्ही ते संसार बघणं म्हणा किंवा त्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या घेणं आणि दोन्ही घरांमध्ये सारखाच वेळ द्यायचा प्रयत्न करणं, सगळ्या जबाबदाऱ्या निभावणं, हे सगळं करताना खूप ताण आला होता. अर्थात मला ह्याची अजिबात जाणीव नव्हती की आपण हे करत असताना आपल्याला काहीतरी कुठेतरी ताण येतो आहे वगैरे, असं काहीच नव्हतं. आणि मग असं झालं की हे सगळं चालू होतं आणि त्याच्यामध्ये असं झालं की अचानक आई 2012 साली गेली. त्याच्या आधी 2001मध्ये वडील गेले. सो 2012 साली आई गेल्यानंतर इतक्या धीराने प्रत्येक संकटाला तोंड मी जे दिलं होतं तिथे मी कोसळले की मला वाटलं की नाही आपल्याला म्हणजे आता माहेर आपलं टोटली बंद झालेलं आहे असं एक फिलिंग आलं त्यावेळेला. आणि मग मी मन रमवायला बऱ्याच काही उद्योग सुरू केले होते. कारण इतके दिवस मला काय सवय होती की प्रत्येक गोष्टी घेताना 2 घ्यायच्या, थोडी मालाडच्या घरी न्यायच्या, थोडी गोरेगावच्या घरी न्यायच्या, भाज्या घेताना 2, टी व्ही घेताना 2, हे आम्हाला कायम सवय. आणि आई गेल्यानंतर असं वाटलं ओ संपलं सगळं. आणि मग हे जेव्हा काही सगळं अनुभवलं, म्हणजे हे सगळं काय काय ताणातनं मी गेले हे सांगण्याकरता सांगते, बाकी त्याचा मागे काही उद्देश नाही आहे. आणि मग हे सगळं गेल्यानंतर आई गेल्यानंतर ना मी हिलिंग ही गोष्ट माझ्या आयुष्यात आली. आणि मग जेव्हा स्वतःवरती मी ते शिकले आणि स्वतःवरती प्रयोग करत असताना माझ्या लक्षात आलं की ह्याने ना मनाचे घाव बऱ्यापैकी भरले जातात किंवा ह्याच्यातून जी काही ऊर्जा आपल्याला मिळते त्याने खूप शांत वाटतं किंवा म्हणजे बरंच तुम्ही ते येणारे प्रसंग खूप सक्षमतेने हँडल करू शकता. मग मला वाटलं की ही इतकी सुंदर अल्टरनेटिव्ह थेरपी आहे तर त्याचा प्रसार झाला पाहिजे आणि लोकांना ते कळलं पाहिजे. एक टिपिकली आपल्याला बरं नाही म्हटलं किंवा काही अडचणी आल्या की दुसरे उपाय करण्यापेक्षा ह्या अल्टरनेटिव्ह थेरपीचा पण जर तुम्ही वापर केलात, उपयोग केलात तर डेफिनेटली तुमच्या आयुष्यामध्ये चांगलाच सकारात्मक बदल होतो. आणि म्हणून मग आईचं व्यक्तिमत्वाची एनर्जी सतत आपल्या सेंटरमध्ये राहायला पाहिजे. तिच्या पद्धतीने आपल्याकडनं वागलं गेलं पाहिजे, तिच्या पद्धतीने प्रत्येक माणसाला समजून घ्यायला गेलं पाहिजे, हे सगळं माझ्या डोक्यामध्ये होतं. आणि म्हणून निर्मला नावातमधलं निर्मल घेतलं. आता पुढे काय लावायचं, कारण निर्मल ही इतक्या वेगवेगळ्या संस्था आहेत, निर्मला निकेतन वगैरे असं कॉमन झालं असतं. मग तेव्हा माझ्या काकूने मला सुचवलं की तू विसावा त्याला जोड, कारण तुमच्याकडे आल्यानंतर आम्हाला कायम विसावा मिळतो. आणि म्हणून ते निर्मल विसावा असं निर्माण झालं. आणि मग त्याच्यातनं असं ठरवलं की ह्याच्यातून मी केवळ हिलिंग आणि मेडिटेशन आता म्हणजे कालांतराने ह्याचाच प्रसार करेन. आणि त्याचा ध्यास मी घेतला आणि ही सगळी बॅकग्राऊंड.